नारदजी म्हणतात, हे व्यास, भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मधु आणि कैटभ हे खेळू लागले आणि खेळत असताना त्या ठिकाणी त्यांनी विचार केला, चिंतन केलं. इथून आपलं सुरू झालं नाही का? आत्मचिंतन केलं की मी कोण आहे, मला निर्माण करणारा कोण आहे, मला जन्म देणारा कोण आहे, माझी उत्पत्ती करणारा कोण आहे. आत्मचिंतन करू लागले. म्हणतात त्यांना लक्षात आलं की तप केलं पाहिजे, म्हणून त्यांनी तप केलं आणि भगवती प्रसन्न झाली. बोल अंबे माता की जय. त्यांनी भगवतीची स्तुती केली आणि जगदंबेची स्तुती केल्यानंतर जगदंबा प्रसन्न झाली आणि म्हणाली, बाळांनो वरदान मागा, तुम्हाला काय लागतं. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला अमर कर माते. जगदंबा म्हणाले, माझ्या सृष्टीमध्ये अमर कोणीच नाही, मी अमर करू शकत नाही, दुसरं काहीतरी वरदान माग. तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला आमच्या इच्छेनेच मृत्यू आला पाहिजे असा वरदान द्या. माझी भगवतीने तथास्तु म्हणाली आणि अंतर्ध्यान पावली आणि मधु कैटभ या ठिकाणी उन्मत्त झाले. उन्मत्त होऊन सगळ्या देवी देवतांना त्रास देऊ लागले. या ठिकाणी सगळ्या सृष्टीमध्ये यांचा त्रास सुरू झालेला आहे. यांनी पाहिलं भगवान विष्णू या ठिकाणी झोपलेले होते आणि भगवान विष्णूच्या नेत्रामध्ये जी मोहिनी रूपी माया विराजमान होती, देवी विराजमान होती, त्यामुळे त्यांना योग निद्रा लागलेली होती. भगवान विष्णूच्या अवतीभोवती हे खेळू लागले. खेळत असताना त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिलं. या नाभी कमलातून एक चतुर्मुखी ब्रह्मदेव आहे, याच्याशी युद्ध करू म्हणे. ब्रह्मदेव घाबरले, भगवान विष्णूचा धावा करू लागले आणि त्या भगवान विष्णूला प्रार्थना करू लागले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. हे प्रभू उठा. महाराज भगवंत काही उठेना, म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला उठवण्यासाठी देवाचं नामस्मरण करू लागले. कारण मधु कैटभ हे मारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या मागं लागलेले. हे हरी, तू सगळ्यांचं रक्षण करणार आहे, सृष्टीचं पोषण करणार आहे, तू जागी हो. पण माझे देव काही जागी होईना. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूचा धावा केला, पण भगवंत काही उठेना. योग निद्रेमध्ये झोपी गेले देव. ब्रह्मदेवाने विचार केला, हे मधु कैटभ काही थांबेना, आता काय करावं. डोळे बंद करून ध्यान करून पाहिलं. म्हणतात की भगवान विष्णूच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी योग माया माझी भगवती तमोगुणाने विराजमान झालेली आहे. त्या देवीची स्तुती केली ब्रह्मदेवाने. हे जगदंबे, या सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः. म्हणून त्या देवीची आराधना केली. ब्रह्मदेवाने भगवतीचा धावा केला आणि त्या योग निद्रेतून भगवान विष्णू जागी झाले. भगवान विष्णूने मधु आणि कैटभासोबत 5000 वर्ष युद्ध केलं, पण ते मरणच पावेना. मग मरण पावेना म्हणून त्यांनी विचार केला, काय झालं असेल. मग देवीची स्तुती केली. देवी प्रगट झाली आणि देवीने विष्णू भगवंताला सांगितलं की यांना इच्छा मरण असा वरदान आहे, जो मीच दिलेला आहे. म्हणजे एक काम कर, तू युद्धाला पुन्हा सुरुवात कर, त्यांची स्तुती कर, मी त्यांना मोहात पाडते आणि तुझ्याकडून त्यांचा वध करून घेते. व्यासांना नारदजी सांगतात, नारद म्हणतात, हे व्यासजी, जे भगवान विष्णू जगाचं पोषण करतात
ते भगवंत सुद्धा त्या मधुकैटभाला मारू शकले नाही. त्यांनाही भगवतीचा धावा करावा लागला, स्तुती करावी लागली. भगवती प्रगट झाली. भगवतीने सांगितलं, मी त्यांना मोहात पाडते आणि तुझ्याकडून कार्य करून घेते. पहा, ते भगवान विष्णू सुद्धा जिच्या आधीन आहे ती माझी जगदंबा आहे. म्हणतात भगवान विष्णूने पुन्हा युद्धाला सुरुवात केली आणि युद्धाला सुरुवात करत असताना थोडे थकले आणि म्हणून स्तुती करू लागले भगवान विष्णू. हे मधुकैटभ, किती भारी तुम्ही योद्धे आहात म्हणे. तुम्ही योद्धे फारच श्रेष्ठ आहात. असं वाटतं तुम्हाला वरदान द्यावा. तेव्हा मधुकैटभ म्हणाले, तू कोण आहे म्हणे आम्हाला वरदान देणारा? आम्ही सर्व समर्थ आहोत, जगदंबाची लेकरं आहोत म्हणे. आम्ही तुलाच वरदान देतो म्हणे, सांग तुला काय लागतं. भगवान विष्णू म्हणाले, हेच तर मला लागत होतं. भगवान विष्णूने चतुराई वापरली. म्हणे, एक काम करा म्हणे, तुम्ही वरदान देत असाल ना, मला पहिले तथास्तु म्हणा. मधुकैटभ म्हणाल, तू काही माग, तथास्तु मी तुला देऊन टाकेन. या ठिकाणी मधुकैटभाने वरदान साठी तथास्तु म्हणलं आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही माझ्या हातून मृत्यू स्वीकार करा. आणि मधुकैटभाने या ठिकाणी वरदान दिलेलाच होतं म्हणून त्यांनी मृत्यू स्वीकार केला. आणि अशा प्रकारे भगवतीने त्यांच्याकडून वध करून घेतला. आणि त्या ठिकाणी सगळे देवी देवता इथं आनंदित झाले. दुदुंबी वाजू लागली, नगाडे वाजू लागले. आचार्य श्री सूतजी शौनकांना सांगतात, अशा प्रकारे भगवतीचा जय जयकार करू लागले. पुष्पांची वृष्टी होऊ लागली आणि देवी त्या ठिकाणी अंतर्ध्यान पावली.